नमस्कार दर्शकांना, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही चाललोय आता कोलीत मारा पेंच टायगर रिझर्व मध्ये आणि आमच्या सोबत आहे इकडे शशांक आणि मॅनेजर मॅडम. पण हा रस्ता बघा तुम्ही एकदा, तुम्हाला नाही काल पिक्चरची आठवण आली आणि ज्या लेकरांना काल पिक्चर नसन पाहिला, फॉरेन मधले जे भूताचे पिक्चर असते सेम फील येऊन राहिला, तर कृपया करून थोडासा उजीड असताना द्या. आम्ही पूर्ण अंधार आहे इकडे, पूर्ण अंधार, काळा किट्ट अंधार. 1 तासापासून लागली आहे, पण मी थांब पहिले डेस्टिनेशन येऊ दे मगच जाईल. बापरे, असं वाटतं कोणी उभा आहे काय, काही करताय काय. उजिडातच बरोबर होतो आपण. हो ना, सबसिडी एवढं टर्न तर मोठं जीपीत बी नसते. संपूलच नाही राहिलं ना हे टर्निंग. चकवा लागला का रे बा. मुक्ताचा टिका लावा लागते. मुक्तासाठी बी उतरू नाही शकत इकडे, एवढं घनदाट जंगल. टिक्का लावल्यापेक्षा पॅन्टातच होता. जय बजरंगबली. आणि रेंज इथं मोबाईल रेंज बी नाही आहे का, हनुमान चालीसा लावतो म्हणून. बरं त्याला पाठ करून ठेवली लहानपणी. इथे यायच्या पहिले हनुमान चालीसा पाठ करून येणे, कारण इथे अरे मोबाईलला रेंज नाही आणि प्रो ड्रायव्हर घेऊन येणे. खूपच वळणी रस्ता, याची फाटत नसेल का. एवढ्या जंगलात चालला टू व्हीलर. जंगल में मंगा. सर आम्ही आता तिसऱ्यांदा रस्ता विसरलेलो आहे, इकडे जंगलात भटकून राहिलो. मी नाही विसरलेलो आहे, हे दोघं पहिल्यांदा मला आणले पहिल्यांदा. हे गुगल मॅप वर कधी भरोसा नाही करायचा. आणि हे अक्षय भाऊ इकडे रस्ता शोधून राहिले. भेटला का रस्ता? मित्रांनो, आपली ग्रँड विटारा आहे, थार नाही. फुल ऑफ रोडिंग चालू आहे गाडीची, वर खाली वर. गाईस, तर आता आम्ही आलेलो आहे लेक साइड कॅम्पिंग पेंच मध्ये, कोलीत मारा जवळ. बघू शकता इकडे लेक साइड कॅम्पिंग साठी इकडे खूप सुंदर सजवलेलं आहे. ते कॅम्पिंग पण आहे. तर आता आम्ही आलो तो रिव्हर साइड कॅम्पिंग साठी, पण आता आमची काही कॅम्पिंग वॅम्पिंग करायची काही इच्छा आहे नाही. आता आम्ही चाललो तिकडे डिलक्स रूमच पाहून घेतो, कारण इकडे पाठवून राहिली माहिती. मगर मच्छा म्हणते इकडे नदीच्या बाजूला. हे जे इथं लागलेलं आहे ना तार, याच्या बाजूला इथं नदी आहे. इथून म्हणते क्रोकोडाईल कधी पण वर येऊ शकते, पण आजपर्यंत आले नाही म्हणते. पण मी म्हटलं लोकेश भाऊची किस्मत मला माहित आहे, पण त्याच्यासाठी येणार. लोकेशची एवढी फाटली आहे का म्हणे, त्या तारात करंट आहे का म्हणे. नाही काय साठी म्हणे, प्राणी गिनीन ना म्हणे. साधा रानडुक्करी आला तर माणूस खाऊन टाकतो. तर चला आता तुम्हाला गेस्ट हाऊस दाखवतो. गाईस, तर आता आम्ही आलो आमच्या गेस्ट हाऊस वरती. इथे फ्लाइंग क्लब पण आहे. तर तुम्ही इथे पॅरामोटर, हॉट एअर बलून, स्नोरिंग बॉल, ट्रॅम्पोलिन, एटीव्ही राईड, रायफल शूटिंग सगळं काही आहे. त्याचे रेट्स तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या. चला फ्रेश होतो आणि समोर दाखव. गाईस, तर थोडंसं चिल करून झाला आमचा. आता आम्ही आलोय जेवण करायसाठी. इकडे मी साधं जेवण करतोय, पण यांचा सुरू आहे काही साधं गीत नाही आहे. गावरानी कोबी भेटलेली भाजी खाल भेटते. आम्ही पण व्हेज कोंबडी खाता. गावरानी माझी एकदमच व्हेज आहे, गावरानी वाली. आमची पण कोंबडी व्हेजच होती. ते साबुदाणा खात होते. चला आता जेवण झाल्यावर भेटतो, रूम वगैरे दाखवतो तुम्हाला. जेवण वगैरे करून आम्ही आलोय आता आराम करायसाठी आणि आमचा रूम दाखवतो. ही आहे आमची रूम, आम्हाला जी दिलेली आहे कोलीत मारा टायगर रिसॉर्ट मध्ये. आमची ही रूम आहे, एसी वगैरे सगळ्या. ह्या रूम पेक्षा तुम्ही बघू शकता, रूम पेक्षा मोठा टॉयलेट आहे. ये देखो गाइस, इतना बडा टॉयलेट. तर चला आता झोपायची वेळ झाली आहे. इथे सकाळी 6:15 वाजता सनराईज होते म्हणते चांगला वाला. तर सनराईज आपण कसं पाहणार आहोत? हॉट एअर बलून मध्ये आम्ही तो सनराईज बघणार आहे. 2 पहाडाच्या मधातून सूर्य उगवते म्हणते आणि नदीवर जाऊन तो पाहणार आहे आम्ही. खूप सारे इकडे ऍडव्हेंचर आहे. महर्षी ऍडव्हेंचर आम्हाला दाखवणार आहे. आणि ते तुम्ही व्हिडिओ मध्ये, मूवीज मध्ये पाहिलं असेल, तो मागं पंखा घुमते आणि ते समोर जाते. त्याला मोटो ग्लायडर वगैरे असं काहीतरी म्हणते. काहीतरी उद्या सांगतो, काहीतरी आहे. तर खूप सारे ऍडव्हेंचर आहे. ते फुग्यात असं बसायला लागते, फुग्गा कुदते असा गपगाव. खूप सारे ऍडव्हेंचर आहे, तुम्हाला दाखवतो उद्या. आता झोपतो लवकर, 11 वाजले रात्रीचे. चला बाय, गुड नाईट.